Jesus. Hallelujah. 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 Praise the Lord. Praise the Lord. I welcome you all in the third service in the name of Lord and Savior Jesus Christ this morning. आपला प्रभू तारणारा येशू ख्रिस्त याच्या नावाने या तिसऱ्या सभेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. So good to be in the house of the Lord. प्रभूच्या घरामध्ये असणे किती चांगलं आहे. Shall we close our eyes? Shall we bow our head and look to the Lord in prayer? डोळे बंद करूया, नतमस्तक होऊया, प्रार्थना करूया. Yes, Father, in the name of Jesus Christ, we come to you. पिता, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुझ्याकडे येतो. Yes, Lord, we thank you for accepting us the way we are. प्रभू, आहोत तसंच तू आमचा स्वीकार करत आहेस याबद्दल आभार मानतो. Yes, Lord, in your sight we are all equal. प्रभू, तुझ्या दृष्टीने आम्ही सर्वजण एक समान आहोत. You never discriminate between us, Lord. प्रभू, आमच्यामध्ये तू कुठलाही भेदभाव करत नाही. No matter who we are, प्रभू, आम्ही कोणी जरी असलं तरी देखील you look at us as your sons and daughters, Lord. तू आमच्याकडे पाहतो की आम्ही तुझे पुत्र व कन्या आहोत. You are our Abba Father. तू आमचा अब्बा पिता आहे. Oh, we thank you. We thank you for loving us so much प्रभू, आमच्यावर तू एवढी प्रीती केलीस याबद्दल तुझे आभार मानतो. and giving your one and only Son, Jesus Christ, for us. तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी दिला. As we are celebrating this month as the month of evangelism, प्रभू, हा महिना आम्ही साजरा करत आहे स्वार्थ प्रसाराचा महिना. Lord, give us more grace to celebrate this month as the birth of Savior Jesus Christ. प्रभू, हा महिना आम्ही साजरा करत असताना प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मस्मरण सोहळा Who came into this world, जो या जगामध्ये आला, left all the worldly heavenly riches सर्व स्वर्गाचं वैभव त्याने सोडलं, and came here on this earth for us. या भूतालावर आमच्यासाठी तो आला. We thank you, Lord, for loving us so much. प्रभू, आमच्यावर तू एवढी प्रीती केलीस, आभार Lord, we मानतो. give you all glory, honor and praise. सर्व गौरव सन्मान स्तुती आम्ही तुला In देतो. Jesus Christ's most precious name we all pray. येशू ख्रिस्ताच्या अतिमूल्यवान नावाने आम्ही ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Amen. Amen. Shall we arise in the presence of the Lord and sing this wonderful song together? सर्व प्रभूच्या सानिध्यामध्ये उभे राहूया आणि हे गीत गाऊया. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Let's all sing together. Atma Mandarata. Atma Mandarata. Pavitra Atma Mandarata. Atma Mandarata. Pavitra Atma Mandarata. Pentecost ke din saman Atma Mandarata. Pentecost ke din saman Atma Mandarata. Atma Mandarata. Pavitra Atma Mandarata. Atma Mandarata. Pavitra Atma Mandarata. Pentecost ke din saman Atma Mandarata. Pentecost ke din saman Atma Mandarata. अंधे देखते हैं, अंधे देखते हैं, लंगड़े चलते हैं. Together. अंधे देखते हैं और लंगड़े चलते हैं. अंधे देखते हैं, अंधे देखते हैं और लंगड़े चलते हैं. अंधे देखते हैं और लंगड़े चलते हैं. यीशु मसीह के नाम से अंधे देखते हैं. यीशु मसीह के नाम से लंगड़े चलते हैं. आत्मा मंडराता, पवित्र आत्मा मंडराता. आत्मा मंडराता, पवित्र आत्मा मंडराता. Pentecost ke din saman Atma Mandarata. Pentecost ke din saman Atma
मसीह के नाम से गूंगे बोलते हैं, यीशु मसीह के नाम से बहरे सुनते हैं। आत्मा मंडराता, पवित्र आत्मा मंडराता, आत्मा मंडराता, पवित्र आत्मा मंडराता। पेंटिकोस्त के दिन समान आत्मा मंडराता, पेंटिकोस्त के दिन समान आत्मा मंडराता। शैतान कांपता है, शैतान भागता है। हालेलुया। शैतान कांपता है, शैतान भागता है, शैतान कांपता है और शैतान भागता है, और बताएं शैतान शैतान कांपता है, शैतान भागता है, शैतान कांपता है शैतान कांपता है, और शैतान भागता हालेलुया। है। किसके नाम से? यीशु मसीह के नाम से शैतान कांपता है, यीशु मसीह के नाम से शैतान भागता है। आत्मा मंडराता, पवित्र आत्मा मंडराता, आत्मा मंडराता, पवित्र आत्मा मंडराता। पेंटिकोस्त के दिन समान आत्मा मंडराता, पेंटिकोस्त के दिन समान Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया. We want to see Jesus lifted high. येशूला उंचवलेला आम्हाला पाहायचं आहे. The word of song says, गीताचे बोल आहेत, step by step we're moving forward. एक एक पाऊल टाकून आम्ही पुढे जात आहोत. Little by little we're taking ground. हळूहळू आम्ही ती भूमी आमच्यासाठी घेत आहोत. A very strong statement over here. या ठिकाणी फार सामर्थ्यशाली विधान आहे. Every prayer, प्रत्येक प्रार्थना, prayer is very, very, very important. प्रार्थना फार 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 महत्वाची. Every prayer is a प्रत्येक powerful प्रार्थना, weapon. प्रत्येक प्रार्थना सामर्थ्यशाली हत्यार शस्त्र आहे. Can I hear an amen to that? आम्ही म्हणाल का? When we pray, कोण माहिती ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, whatever strongholds we are facing in our life, आपल्या जीवनामध्ये कोणत्याही वादळाला आपण तोंड देत असो, any, कोणतंही वादळ असो, any. कोणतंही, But when we pray in the name of Jesus Christ, ज्यावेळेस येशू ख्रिस्ताच्या नावाने आपण प्रार्थना oh, we करतो, see the strongholds come falling down. आपण पाहतो सर्व तटबंदी कोसळलेली. Hallelujah. हालेलुया. For the Lord is my tower, कारण परमेश्वर माझा भक्कम गड and आहे He will crush the devourer. आणि जो गिळून टाकणार आहे त्याला तो चिरडून टाकेल. Amen. 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 Let's sing this wonderful song together. एकत्र मिळून हे गीत गाऊया. Let's sing. We want to see Jesus lifted high. We want to see Jesus lifted high, abandoned and flying across this land, that all men might see the truth and know He is the way to heaven. We want to see Jesus lifted high, abandoned and flying across this land, that all men might see the truth and know He is the way to heaven. We want to see
be the name of the Lord. Blessed be the name of the Lord, the Most High. Blessed be the name of the Lord. Blessed be the name of the Lord. Blessed be the name of the Lord, the Most High. The name of the Lord is a strong tower. The righteous run into it, and they are saved. The name of the Lord is a strong tower. The righteous run into it, and they are saved. Glory to the name. Glory to the name of the Lord. Glory to the name of the Lord. Glory to the name of the Lord, the Most High. Glory to the name of the Lord. Glory to the name of the Lord. Glory to the name of the Lord, the Most High. Name of the Lord is a strong tower. The righteous man into They are saved. and they are saved. They are saved. The name of the Lord is a strong tower. The righteous run into it, and they are saved. Shall we offer our best clap offering to the King of Kings and the Lord of Lords? राजांचा राजा टाळ्या प्रभूच्या प्रभूला जोरदार टाळ्याचा अर्पण करूया Oh, the हालेलुया name of the Lord is a strong tower. परमेश्वराचं नाव भक्कम गड आहे The righteous runs into it, धार्मिक त्याच्यात धावतो and they are धार्मिकताकडे धावतो आणि काय होतं काय होतं Amen. 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 Oh, hallelujah. Hallelujah. There's so much joy in His presence. त्याच्या सानिध्यामध्ये किती आनंद आहे Hallelujah. हालेलुया Let's sing this wonderful Marathi carol together. मराठी कॅरल एकत्र गाऊया Oh, worship you, Lord. प्रभू मी तुझी भक्ती करतो Hallelujah. हालेलुया Together. सोडून स्वर्ग सुख, सोडून स्वर्ग सुख, गणदूत देवलोक, गणदूत देवलोक, सोडून स्वर्ग सुख, सोडून स्वर्ग Worship you, Lord. सुख, गणदूत देवलोक, गणदूत Worship you, देवलोक, Lord. झाला गरीब झाला गरीब झाला, हा दुनिया बनाने वाला, आला जगात आला जगात आला, हा दुनिया बनाने वाला,
प्रभू आम्ही तुझी भक्ती करतो. Thank you, Lord, for sending your son for us. प्रभू आभार मानतो तुझा पुत्र तो आमच्यासाठी पाठवला. We want to glorify your name. आम्हाला तुझ्या नावाचा गौरव करायचा We आहे. want to give you glory. आम्हाला तुला गौरव द्यायचा आहे. Worship you, Jesus. प्रभू येशू आम्ही तुझी उपासना भक्ती करतो. Worship you, worship you. तुझी उपासना भक्ती करतो. Yes, Lord, we close our eyes. प्रभू आम्ही डोळे बंद करतो. We bow our head. आम्ही नतमस्तक होतो. Lord, I want to say this to you. प्रभू आम्हाला तुला हे म्हणायचं आहे. Here I am. इथे मी आहे. Here I am. मी इथे आहे. Here I am. मी इथे आहे. Thank you, Lord. Thank you. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Praise you, Lord. प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो. Praise you, Lord. प्रभू आम्ही तुझी स्तुती Praise you, करतो. Jesus. येशू आम्ही तुझी स्तुती We करतो. worship you, प्रभू Lord. आम्ही तुझी भक्ती करतो. हालेलुया. Here I am, humbled by your majesty, covered by your grace so free. Here I am, knowing I'm a sinful man, covered by the blood of the Lamb. Now I found the greatest love of all is mine, since you laid down your life, the greatest sacrifice. Majesty, your grace has found me
तेरे चरणों में लेकर हम स्तोत्र आए हैं हम तेरे चरणों में लेकर हम Let's sing together. सर्व एकत्र मिळून गाऊया. Hallelujah. हालेलुया. Worship you, Jesus. प्रभू येशू, आम्ही तुझी उपासना भक्ती करतो. This is His time. ही त्याची वेळ आहे. This month is the month of evangelism. हा महिना स्वार्थ प्रसाराचा महिना आहे. Our celebration is of the historical event of the birth of the Lord Jesus Christ. आपण जो सोहळा साजरा करत आहे ही ऐतिहासिक घटना आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म. Our celebration is different from the celebration of the world. जग जशा प्रकारे सोहळा साजरा करतो त्यापेक्षा आपला सोहळा साजरी करणं हे वेगळं आहे. 2 Corinthians chapter 4 verse 4 the word of God says, दुसरे कोरिंथीकर पत्राचा 4 अध्याय the 4 God वचन. of this age has blinded the eyes of the people that they may not see the true gospel of the Lord Jesus Christ. या जगाच्या देवताने लोकांचे डोळे आंधळे केलेत, मन आंधळे केले, जेणेकरून त्याने जिवंत देवाला पाहू नये. The God of this age has tried his every level to replace Christ with the Santa Claus. आणि या युगाचा तो दैवत आहे, त्याने आदला बदल केली आहे ख्रिस्ताच्या जागी जो क्रिसमस बुड्ढा किंवा सांता क्लॉज. So let us be aware of this, याबद्दल आपण जागृत असावं. that we do not allow the world to hijack Christianity. आपण जगाला परवानगी देत नाही की त्याने जे ख्रिस्तित्व आहे त्याला लपवावं. As we are going to study the word of God, look at the word of God, आपण यावेळेस देवाच्या वचनाकडे पाहत असताना the account of the birth of the Lord Jesus Christ have many people whom we give importance and we really want to study from their lives. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेस पुष्कळशे लोक त्याच्यामध्ये समाविष्ट होते आणि आपल्याला त्यांच्या जीवनाचा अभ्यास करायचा असतो. But today we are going to look at an unsung hero of the account of the birth of the Lord Jesus परंतु Christ. आपण आज एका व्यक्तीकडे पाहणार आहे ज्याच्याबद्दल जास्त बोललं जात नाही. And let us turn to Gospel of Luke chapter 1 verse 13. लूका वर्तमान याचा पहिला अध्याय 13 वचन. We want to look at the life of Zacharias. आपण जकर्याच्या जीवनाकडे पाहणार आहोत. The word of God says, देवाचं वचन सांगतं, but the angel said unto Zacharias, fear not, Zacharias, for thy prayer has been heard, and thy wife Elizabeth shall bear thee a son, and thou shalt call his name John. लूका वर्तमान पहिला अध्याय 13 वचन. देवदूताने त्याला म्हटले, जकर्या भिवू नको, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. तुझी पत्नी अलिशिबा इसपासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव. This morning I would like to entitle my message as the burden lifting day.
आजचा जो शीर्षक आहे माझ्या उपदेशाचा त्याला मी हा देणार आहे की तुमचं ओझं उतरवणं किंवा ओझं काढून टाकणे. God has a plan to lift up the burden over our lives that hinders us from celebrating the remembrance of the birth of the Lord Jesus Christ. परमेश्वर आपल्या जीवनातलं ओझं आहे ते उतरून टाकणार, काढून टाकणार, जे आपल्याला अडखळण बनतं येशू ख्रिस्ताचा जन्मस्मरण सोहळा साजरा God does करण्याकरिता. not want us to bear that burden even as we celebrate the remembrance of the birth of the Lord Jesus Christ. प्रभूची इच्छा नाही की आपण ते ओझं घेऊन चालावं आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मस्मरण सोहळा साजरा करत And असताना. God has a perfect timing to lift that burden from our lives. परमेश्वराची अचूक वेळ आपल्या जीवनातून ते ओझं उतरवणं, काढून Sometimes टाकणं. we do not understand this timing because we try to fit God in our human timetable. पुष्कळशा देवाचं वेळापत्रक आपल्याला समजत नाही कारण की मानवी वेळापत्रकामध्ये आपल्याला वाटतं की देवाने कार्य Many करावं. times when we look through the human viewpoint, we think that God's timing is too slow. आपण मानवी दृष्टीने पाहतो की आणि म्हणतो देवाचं वेळापत्रक खूप हळू आहे. Look at the life of the Israelites who were captives in Egypt. मिस्र देशामध्ये इस्रायल लोक बंधनामध्ये होते त्यांच्याकडे They were पहा. crying to God to deliver them. ते परमेश्वराकडे रडत होते, परमेश्वर आमची सुटका They were कर. frustrated, they were discouraged, they were depressed by the slavery of the Egyptians. मिस्रामध्ये राहत असताना त्या गुलामगिरीमध्ये ते हताश झाले, उदास झाले, निराश झाले. After 400 years, God heard their cry and sent Moses to deliver them. 400 वर्षानंतर परमेश्वराने त्यांचं आक्रंदन रडणं ऐकलं आणि मोशेला पाठवलं त्यांची सुटका Now 400 करण्याकरिता. years is not a short span of time. आता 400 वर्ष म्हटलं की थोडका कालावधी How many नाही. centuries in 400 years? 400 वर्षामध्ये किती शतकं आहेत? 4 centuries. How many 4 शतकं आहेत. how many decades in 400 years? आणि 400 वर्षामध्ये किती दशकं आहेत? How many decades? 40 decades, 4 centuries, the children of Israel were crying out to God. 40 दशक, 4 शतक इस्रायल लोक परमेश्वराकडे रडत होते आमची सुटका कर. Not a short time. आपण पाहतोय काय थोडकी वेळ नव्हती. You know, even the situation that we are going through, the Omicron and Delta and Corona, even 43 people, 43 years of people have been passed away. आपण पाहतोय डेल्टा, ओमिक्रॉन, करोना आलेला आहे. 43 वर्ष वयोगटाचे लोकही मरण पावले. Think about for 400 years, the children of Israel were crying unto the Lord. विचार करा की इस्रायल लोक 400 वर्ष परमेश्वराकडे आक्रंदन And करत when रडत God होते. encountered with Moses before the burning bush, he said that I have heard the cry of my people. जळत्या झुलपाच्या इथं परमेश्वर मोशेला म्हणाला मी इस्रायल लोकांचं रडणं आक्रंदन ऐकलं It might आहे. have been 400 years of delay in the eyes of the Israelites, but for God it was on time that God sent his servant Moses to deliver the people of Israel. इस्रायल लोकांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर 400 वर्ष फार मोठा दीर्घकाळ होता परंतु देवाच्या नजरेमध्ये मोशेला त्याने अगदी योग्य वेळेमध्ये पाठवलं. Sometimes God's timing seems to be very quickly. कधी कधी आपल्याला वाटतं की देव इतका तत्काळ काम करतो. When the children of Israel were delivered from the Egyptian bondage, इस्रायल लोकांची सुटका झाली मिस्र देशाच्या their first बंधनातून. halt was at the Red Sea. पहिले ते कुठे थांबले तर तांबड्या समुद्राच्या Behind इथं. them, the army of Pharaoh is chasing them. माग त्यांचे कोण होतं तर फारोची सैन्य. In front of them, the Red Sea was त्याच्या there. समोर तांबडा समुद्र. The children of Israel said to Moses, have you brought us over here to die? Were there not enough graves in Egypt for us to die over there? इस्रायल लोक मोशेला म्हणाले की मिस्रामध्ये काही कबर नव्हते का आम्हाला मरण्याकरिता आम्हाला तू या ठिकाणी का मरण्यासाठी आणला And आहे. God said to Moses that raise up your rod against the sea. परमेश्वर मोशेला म्हटलं तुझी काठी त्या समुद्रावर When उगार. Moses raised up his rod against the sea, ज्यास मोशेने ती काठी समुद्रावर उगारली. God divided the waters of the Red Sea as a walls. परमेश्वराने तांबडा समुद्र जो पाणी आहे एका भिंतीप्रमाणे उभा The केलं. children of Israel marching on dry ground from the Red Sea. तांबड्या समुद्रातून आपण पाहतो इस्रायल लोक त्या कोरड्या भूमीतून Now look चालले. at the perfect timing of God. पहा परमेश्वराचे एकदम When अचूक बरोबर every वेळ. Israelite went on the other shore of the Red Sea, ज्यास तांबड्या समुद्राच्या पलीकडच्या किनाऱ्याला when इस्रायल all लोक the गेले. Egyptian army was right in the middle of the Red Sea, ज्यावेळेस सर्व फरोची सैन्य मिस्र देशाची सैन्य no, त्या तांबड्या समुद्राच्या no way मध्यभागी to go होते. ahead, no way to come back. त्यांना पुढे जाण्याचा मार्ग नाही मागे येण्याचा मार्ग On नाही. the right time, God allowed the waters to come back again and destroy and drown the entire army of the Egyptians. योग्य वेळेला परमेश्वराने ते पाणी एकवट केलं आणि जे मिस्री सेना होती त्या ठिकाणी बुडून मरण पावली. People of God, our God is a God who works on time. देवाचे लोक आपला देव असा देव आहे जो योग्य वेळेवर काम करतो. Today you might
might be under some kind of burden. आज कदाचित तुम्ही काही ओझ्याखाली Maybe your असाल, burden is a financial problem. कदाचित तुमचं ओझं आर्थिक Maybe your अडचण, burden is a depression. कदाचित तुमचं ओझं Maybe म्हणजे your तुम्ही burden निराशात is आहात, a job problem in your workplace. कदाचित तुमचं ओझं आहे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला समस्या Maybe आहे, your burden is an unanswered prayer. तुमचं ओझं कदाचित तुमच्या प्रार्थनेचं उत्तर Maybe तुम्हाला मिळालं your burden नाही, is a family problem. तुमचं ओझं तुमच्या कौटुंबिक But I want to समस्या. tell you good news that today is the day of burden lifting for you. परंतु तुम्हाला आज चांगली वार्ता सांगायचं की आज तुमचं ओझं उतरवून आणि काढून God is टाकण्यात going to येईल. lift up the burden from your life. परमेश्वर तुमच्या जीवनातून ते ओझं उतरवणार आहे, काढून टाकणार Can आहे. you turn to your neighbor and say, today is the day of burden lifting for me. तुमच्या बाजूच्या व्यक्तीकडे पहा आणि म्हणा, आज परमेश्वर माझं ते ओझं उतरवणार आहे, काढून टाकणार आहे. God does not want you to go one more day with that burden. देवाची इच्छा नाही की अजून एक दिवस ते ओझं घेऊन तुम्ही पुढे चालावं. Zacharias and Elizabeth had a burden in their life. जकर्या आणि अलिशिबा त्यांच्या जीवनामध्ये ओझं The होतं. background of this story is mentioned over here. या गोष्टीचं पार्श्वभूमी सांगण्यात आली I want you आहे. to read Luke chapter 1 verse 1 to 12 and 68 to 58 to 66 when you go back home. घरी गेल्यानंतर लूका वर्तमानाचा पहिला अध्याय 1 ते 12 वचन आणि 55 ते 68 वचन आहे. The word of God says in verse 5 that Zacharias was a priest of the course of Abia and his wife was of the daughters of Aaron. आपण पाहतो 5व्या वचनामध्ये यहूद्याचा राजा हेरोद याच्या दिवसात अबियाच्या वर्गातील झकार्या नावाचा कोणी एक याजक होता, त्याची पत्नी अरोनाच्या कुळातील असून तिचे नाव अलिशबा होते. Zacharias was a priest. आपण पाहतो झकार्या याजक होता. He was very faithful in conducting his priestly duties. आणि जे काही त्याचं याजकाचं सेवा होती तो फार विश्वासूपणे He was a करायचा. righteous man. तो धार्मिक व्यक्ती होता. He was a man who was faithful in doing everything that was demanded by the law. नियमशास्त्राने जी काय मागणी केली त्याप्रमाणे तो विश्वासूपणे करत When होता his सर्व time काही. came to serve in the holy place, ज्यावेळेस पवित्र स्थानामध्ये त्याची वेळ होती प्रभूची सेवा the करण्याची. word of God said that he used to offer incense on behalf of the people of Israel. देवाचं वचन सांगतं इस्रायलच्या लोकांच्या वतीने तो त्या ठिकाणी धूप I जाळत just want you असे. to imagine Zacharias standing or sitting next to you. मी तुम्हाला सांगत आहे की कल्पना करा झकार्या तुमच्या बाजूला How बसला किंवा many उभा राहिला times आहे. Zachariah went in the holy place and burned incense and he offered prayers on behalf of the children of Israel. किती वेळा तो त्या पवित्र स्थानामध्ये गेला, त्या ठिकाणी धूप जाळ इस्रायल लोकांच्या वतीने त्याने प्रार्थना केली. How many times the people of Israel would have said, "Oh, priest Zacharias, you prayed on behalf of us. God has answered our prayers." लोक त्याला म्हटले असतील, याजक झकार्या तुम्ही आमच्या वतीने प्रार्थना केली आणि देवाने आमची प्रार्थना ऐकली आणि उत्तर दिलं आहे. The many times he went over there in front of the altar of incense, he was praying for other need. He at the back of the mind, he was having the guilt conscious. Oh, I am praying for all of them, but my prayer is not answered. जास्त धूपविधीकडे जात असे अर्पण करण्याकरिता तो म्हणत असे की परमेश्वरा तू सर्व लोकांच्या प्रार्थनेचं उत्तर देत आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये हा दोष असेल की परमेश्वरा तू माझ्या प्रार्थनेचं उत्तर दिलेलं नाही. Every time he stood over there, he returned with a heaviness in his heart because his burden was still there. तो प्रत्येक वेळा त्या ठिकाणी गेला, प्रार्थना करून आला, परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये ओझं होतं, कारण त्याच्या अंतःकरणात ते ओझं तसंच राहिलं, उत्तर He मिळालं was the नाही. subject of mockery of his friends. कारण त्याचे मित्र त्याची थट्टा करत असे. When he used to come back, maybe his friends would have said, "Oh, you are a priest. Your prayers are being answered. What about your burden?" लोक त्याला म्हणत असतील, तू तर याजक आहे, तुझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं आहे, परंतु तुझ्या ओझ्याचं काय? And then Elizabeth, her friends might well be saying, "Oh, you are the daughter of Aaron." आणि ते अलिशिबाला म्हणत असेल की तू तर अरोनाची कन्या. You know, Aaron first priest in the Levitical, but no son, no children. अरोन तर लेवी मधला पहिला याजक, पण तुला तर कुठलाही पुत्र नाही, मुलगा नाही. She was also being the subject of mockery. आणि तिला देखील थट्टेचा विषय बनवण्यात आला असेल. Every time he used to go over there, he went with the expectation that today my prayer might be answered. प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी जात असे आणि अपेक्षा करत असे की आज माझ्या प्रार्थनेचं And उत्तर every मिळेल. time he comes out of the temple, he is coming with heavy heart, discouragement. Oh, everybody's prayer is being answered, but my prayer is not been answered. मंदिरातून ज्यावेळेस तो प्रार्थना करून बाहेर येत असते, त्याच्या अंतःकरणामध्ये हे ओझं असेल की सर्वांच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत आहे, परंतु माझ्या प्रार्थनेचं उत्तर अजूनपर्यंत मिळालं नाही. His burden eclipsed the blessings in his life. आपण पाहतो त्याच्या
त्याचे जे काय ओझं होतं त्याच्या आशीर्वादाला ग्रहण लागलं. Maybe you are having the similar kind of burden in your life. कदाचित तुमच्या जीवनामध्ये तशाच प्रकारचं ओझं असेल. Every time you come in the house of the Lord, प्रत्येक वेळेस तुम्ही देवाच्या घरात you येता, enjoy the worship over here. या ठिकाणाच्या भक्तीचा तुम्ही You आनंद enjoy घेता, the word of God over here. देवाच्या वचनाचा तुम्ही आनंद But when घेता. you go back home, तुम्ही ज्यावेळेस परत when घरी you go जाता, outside the gate, the Satan is mocking you. Hey, what is this? Your burden is still over there. What is the use of going to church? What is the use of worshiping? What is the use of praying? Satan might be making you a subject of mockery. सैतान त्या भाटकाच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला थट्टेचा विषय करत असेल, तो म्हणाला असेल की काय उपयोग, तुम्ही चर्चला जाता, प्रार्थना करता, परमेश्वराची भक्ती करता, पण काहीच उपयोग नाही, तुमचं ओझं आहे तसंच आहे. But the good news I want to give you, dear people of God. देवाच्या प्रिय लोकांना मला चांगली वार्ता द्यायची Today आहे. is the last day you are going to smile on the face of Satan. आज शेवटचा दिवस आहे. सैतानाला पाहून तुम्ही स्मित हास्याला हसणार Because you are no आहात. more going out with burden. तुम्ही- You are going to go out with the rest and the peace of God. तुम्ही इथून बाहेर ओझं घेऊन जाणार नाही, परंतु परमेश्वराच्या शांतीने जाणार आहात, विश्रांती घेऊन जाणार आहात. Secondly, we see over here, दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी Luke पाहतो. chapter 8, 1 verse 8 to 11. कृष्णवर्तमान पहिला अध्याय 8 ते 11. The day to lift up the burden finally came. सरते शेवटी त्याचं ओझं उतरवण्याचा, काढून टाकण्याचा दिवस आला. The people of God who are seeing me online, जे देवाचे लोक ऑनलाईन पाहत you might be आहेत, frustrated with your burden in your life. तुमच्या जीवनामध्ये ओझं आहे, तुम्ही हताश झाला असाल. Good news is that today is the day that God is going to lift up your burden. चांगली वार्ता ही आहे की आज परमेश्वर तुमचं ओझं उतरवणार आहे, काढून टाकणार Was आहे. that day an extraordinary day? तो दिवस काय असाधारण होता का? No. नाही. It was preceded by the day of frustration, by the day of discouragement. आणि तो दिवस होता हताशतेचा, निराशाचा. The previous day was the day of discouragement. अगोदरचा दिवस कोणता होता? निराशाचा. The previous day was the day of frustration. अगोदरचा दिवस काय होता? तो हताश झाला And होता. that day, early in the morning, I believe that Zechariah might have gone with the same expectation. Yes, at least, Lord, today, I want you to hear my prayer. मला हा विश्वास आहे की कदाचित त्या पहाटे जकार्या गेला असेल, म्हटलं असेल, देवा आज माझ्या प्रार्थनेचं In उत्तर दे. spite of the burden on his life, याच्या जीवनामध्ये ओझं होतं तरी he देखील was yet faithful in his duties. त्याचं प्रभूची सेवा करण्यामध्ये विश्वास होता. People of God, no matter what burdens we have, देवाच्या लोकांना हरकत नाही आपल्या जीवनामध्ये किती ओझं असो, my God is on time. माझा देव अगदी वेळेवर कार्य Today करतो. is the day of lifting up your burden. आजचा दिवस आहे, तुमचं ओझं तो उतरवेल, काढून The word टाकेल. of God says that as he was right there, देवाचं वचन सांगतं त्या ठिकाणी तो असताना as usual as he was at the altar of incense, परिटे पाठाप्रमाणे नेहमीसारखं त्या धूपवेदीजवळ तो असताना the angel of the Lord was there. देवाचा देवदूत त्या ठिकाणी People होता. of God has commanded his angels to minister unto you. देवाच्या लोकांना देवाने त्याचे दूत दिले, परिचारक आत्मे Do you believe तुमच्याकरिता. that God has commanded an angel to minister unto you? तुम्हाला माहिती आहे का देवाने त्याचे दूत दिले, परिचारक आत्मे Do you म्हणून believe तुमच्याकरिता. that? तुमचा विश्वास आहे The का? word of God says, देवाचं वचन सांगतं Hebrews chapter 1 verse 14, इब्रिकरासपत्र पहिला अध्याय 14 to those who have got salvation as an inheritance, God has commanded his angels to be as ministering spirits unto ज्यांना you. तारण म्हणून वतन प्राप्त झाले, परमेश्वराने त्याचे दूत तुम्हाला परिचारक आत्मे म्हणून दिले Exodus आहेत. chapter 33 verse 2, the word of God says, निर्गम 33:2 wherever you go, God said, I will send my angel before you. जिथे कुठे तू जाशील तुझ्या पुढे माझा दूत मी पाठवेल. My angel will go before you and your enemies will be dismayed. माझा दूत तुझ्या पुढे जातील आणि तुझ्या शत्रू पराजित Do होतील. you believe that God is an angel beside you? तुमचा विश्वास आहे की देवाचा देवदूत तुमच्या बाजूला Say to आहे. your neighbor, I have an angel to minister unto me. तुमच्या बाजूच्या व्यक्तीला सांगा माझ्याकडे देवाचा दूत आहे, परिचारक आत्मे म्हणून. Tell your neighbor, तुमच्या शेजारीला सांगा you are so great, you are so highly favored that the angel of the Lord is right beside you. तुम्ही इतके थोर आहात, तुमच्यावरती देवाची इतकी कृपा आहे की देवाचा देवदूत तुमच्या बाजूला आहे. God sent an angel for Zacharias. देवाने जकार्याकडे त्याचा दूत पाठवला. God is sending angel for you. देव Hallelujah. तुमच्याकरिता देखील त्याचा देवदूत The पाठवत angel आहे. of God is right there. देवाचा देवदूत अगदी तुमच्या बाजूला Look आहे. at the word of God. देवाच्या वचनाकडे पहा. The time came, the day came when the divine visitation was there in the holy place. आपण पाहतो ते वेळ आली, तो समय आला की दैवी भेट त्या पवित्र स्थानात त्याला मिळाली. Blind Bartimaeus
आंधळा बारतमय. Matthew chapter 10 verse 46 to 52. मत्ते कृष्णवर्तमान 10वा अध्याय 46 ते 52 वचने. His day of appointment with God was there. त्याचे प्रभू बरोबर भेटीचा दिवस He होता. was blind by birth. जन्मांधळा तो होता. He was every day living on the mercy of others. इतरांच्या दयेवरती तो दररोज He जीवन was जगत asking होता. for alms. तो दररोज भीक मागत होता. But God had appointed that day for him. परंतु देवाने नियुक्त केला होता तो दिवस Jesus of त्याच्यासाठी. Nazareth was passing by that day. त्या दिवशी नासरेतकर येशू त्या जागेतून चालला And Jesus होता. said that I will not pass over blind Bartimaeus. येशू म्हटला आंधळ्या बारतमयला पाहून मी ओढून जाणार नाही. So far he has been blind, but today he will see. आतापर्यंत तो आंधळा होता पण इथून पुढे तो पाहिल. Luke chapter 19 verse 1 to 10. लुकऋषवर्तमान 19 अध्याय 1 ते 10. God had an appointed time for Zacchaeus. जक्कय करता देवाची नियुक्त वेळ होती. Zacchaeus went on that sycamore tree. जक्कय त्या उंबराच्या झाडावर गेला. Somebody might have planted that sycamore tree seed over there. आणि कुणीतरी त्या ठिकाणी त्या उंबराच्या झाडाचं बी पेरलं असेल. That tree didn't come exact directly from heaven. Somebody might have planted the seed over there. ते झाड काही स्वर्गातून आपोआप आलं नाही, कुणीतरी बी पेरलं असेल. God allowed that tree to grow over there. देवाने परवानगी दिली त्या झाडाला त्या ठिकाणी God वाढण्याकरिता. allowed that tree to be stronger enough for Zacchaeus to go on that tree. देवाने त्या झाडाला इतकं मजबूत बनवलं की जक्कय त्या झाडावर चढेल. And when Zacchaeus saw Jesus from there, ज्या जक्कयने त्या झाडावरून येशूला पाहिलं, Jesus looked at heaven येशू ख्रिस्ताने स्वर्गाकडे पाहिलं and he saw God saying that today is the day for Zacchaeus. आणि त्याने पाहिलं की देव म्हणाले की आज जक्कईचा दिवस And आहे. Jesus said, everything I do what I see my heavenly Father doing. येशू ख्रिस्त म्हटलं जे काय मी करतो स्वर्गीय पिता जे करतो ते पाहतो आणि मी करतो. Zacchaeus, today is your day. जक्कय आज तुझा दिवस आहे. You come down, I want to come to your house. तू खाली ये, मला तुझ्या घरी यायचं And आहे. Zacchaeus went down running inside the house. जक्कय खाली उतरला आणि धावत घरी गेला. And Jesus went and preached a revival message over there. येशू Did ख्रिस्त he त्या do ठिकाणी that? गेला आणि संजीवनाचे संदेश दिला. तुम्हाला माहिती आहे का Did he do that? त्याने तसं केलं का? Did Jesus give a revival message over there? येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी संजीवनाचा संदेश दिला का? No. नाही. Jesus' presence in that house येशू ख्रिस्ताची उपस्थिती त्या घरात made such a transformation in Zacchaeus' life. He said that I give my wealth to the poor, I give 4 times to those whom I looted. आणि तो त्याच्या जीवनामध्ये इतकं रूपांतर झालं. तो येशूला म्हटला की ज्याच्याकडून मी लुटला आहे त्याला मी 4 पटीने देईल. Jesus' presence transformed the life of Zacchaeus. येशूच्या उपस्थितीने जक्कयच्या जीवनाचं रूपांतर केलं. This Christmas, let us make the decision आज या ख्रिस्त जन्म स्मरण सोहळ्याच्या वेळेस आपण निर्णय that करूया. I will be at home for Christ. I will be at home for Christ. ख्रिस्तासाठी मी घरी राहील. We might do all our shoppings, आपण सर्व जे काय खरेदी आहे ते करू, but be at home and call somebody who is a non-Christian and offer him the sweet and tell him about Christ's love and let that person experience the birth of the Lord Jesus Christ in his heart. जो ख्रिस्ती इतर व्यक्ती आहे, त्याला घरामध्ये आमंत्रण द्या, त्याला फराळ द्या आणि त्याला अनुभव घेऊन द्या की प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा आहे. If Jesus entering in that house can transform Zacchaeus, when you bring your non-Christian friend in your house and introduce Jesus to him, his life is going to be transformed. प्रभू येशू ख्रिस्त जक्कयच्या घरामध्ये गेला, त्याच्या जीवनाचं रूपांतर झालं. तुमच्या घरामध्ये ज्यावेळेस ख्रिस्ती इतर व्यक्तीला तुम्ही बोलवताल, त्याला स्वार्थ सांगताल, निश्चित त्याच्या जीवनाचं रूपांतर होईल. That is the appointed time of God. कारण देवाची ती नियुक्त वेळ आहे. God wants to lift up the burden of sin from those who are groping in darkness. जे अंधारात भटकत आहे, परमेश्वराला त्यांच्या जीवनातून जे पापाचं ओझं आहे ते उतरायचं आहे, काढून टाकायचं Luke आहे. chapter 1 verse 12 to 25 and verse 58 to 66 you can read. लोक कृष्णवर्तमान याचा पहिला अध्याय 12 ते 25 वचन, 58 ते 66 वचन नंतर तुम्ही Before वाचा. that, त्याच्या अगोदर when the angel said to Zacchaeus that you are going to give birth to a son, Zacharias, you are going to give birth to a son and you shall name him John. ज्या दूताने सांगितलं जकर्याला की तुला मुलगा आहे, त्याचं नाव योहान ठेव. The word of God says, देवाचं वचन सांगतं, Zacharias was very troubled and he feared and he showed his unbelief in God. Verses 12. त्याला पाहून जकर्या अस्वस्थ व भयभीत झाला. The word of God says, because he showed his unbelief in God, देवाचं वचन सांगतं त्याने देवावर अविश्वास दाखवल्या कारणाने he was turned dumb. तो त्या ठिकाणी मुका झाला. People of God, देवाच्या लोकांनो, don't miss
that moment of your burden being lifted up by your unbelief. तुमच्या जीवनातून ते ओझं उतरवलं जाईल, काढून टाकण्यात येईल, त्यावेळेस तुम्ही तो अविश्वास दाखवू नका. Right at that moment, अगदी त्या क्षणाला Zacharias showed his unbelief. झकरयाने अविश्वास दाखवला. The word of God says in Hebrews chapter 11 verse 6, इब्रिकास पत्र 11 अध्याय 6 वचन, without faith it is impossible to please God. विश्वासापासून देवाला संतुष्ट करणं And the one who अशक्य. has faith must believe that God exists and he rewards those who seek him diligently. जे देवावर विश्वास ठेवतात त्याने विश्वास ठेवला पाहिजे की देव आहे, आणि जे झटून शोध करतात परमेश्वर त्यांना प्रतिफळ Zacharias देतो. seeking for a child. झकरया शोध करत होता, मला मूल कधी होईल. But when the right time came, he gave up on his faith. ज्यास योग्य वेळ आली त्याने त्याचा विश्वास, त्याचा धीर सोडून That's टाकला. how many times we miss out the burden lifting moment in our lives. तशाच प्रकारे आपल्या जीवनातून ज्यावेळेस परमेश्वर ओझं काढून टाकतो, उतरत असतं, तो क्षण आपण गमावून बसतो. Let us not give up on our faith. आपल्या विश्वासाला आपण सोडू Maybe नये. today is the day of lifting up your burden. कदाचित आजचा दिवस असेल तुमचं ओझं उतरवलं जाईल, काढून Don't टाकण्यात येईल. allow their unbelief to miss that burden lifting day. अविश्वास तुमच्या जीवनात येऊ नका, जेणेकरून तो जे काय ओझं उतरवलं जाणार नाहीच होणार आहे, ते तुमच्या जीवनात तसंच राहील. Because the apostle John said, प्रसिद्ध योहान म्हणतो, behold the son of man पहा मनुष्याचा पुत्र who beareth the sins of the world. जो जगाचं पाप हरण If he करणारा. can bear the sins of the world, he can bear your burden this morning. जर तो जगाचं पाप हरण करू शकतो, तर आज तुमचं ओझं देखील तो Those who घेऊ are शकतो. online, if he can bear the sins of the world, Jesus can bear your burden this morning. ऑनलाईन जे पाहते, जर येशू ख्रिस्त जगाचं पाप स्वतः घेऊ शकतो, तुमचं देखील तो ओझं घेऊ What शकतो. happened when the burden was lifted up? ज्यावेळेस ते ओझं उतरवण्यात आलं, काढून टाकण्यात आलं, काय झालं? What kind of expectation did Zacharias and Elizabeth have? कोणती अपेक्षा होती झकरयाची आणि अलिशिबाची? They were hoping for a child. त्या आशा करत होती की They आम्हाला didn't मूल say, God, होईल. give me boy. ते असं म्हटलं नाही, देवा मुलगा दे. You know, many so-called Christians, they are having six daughters yet craving for a boy. स्वतःला ख्रिस्ती म्हणणारे पुष्कळ आहेत, त्यांना 6 मुली झाल्या तरी ते म्हणतात आम्हाला 7वा मुलगा झाला Oh, that पाहिजे. woman has to suffer so much because this thought is worse than the heathen religion. त्या स्त्रीला कितीतरी त्रासातून जावं लागतं. हा विचार, हा विदेशी विचार आहे, परराष्ट्रीय विचार आहे. Zacharias said, Zacharias wanted a child. झकरयाला मूल पाहिजे होतं. Zacharias wanted a child who would paint his life and his wife's life with Eastern colors. आणि झकरयाला असं मूल पाहिजे की त्याचं जीवन आणि त्याच्या पत्नीच्या जीवनामध्ये विविध रंग येतील. Zachariah wanted a child who would be the joy of their family. झकरयाला मूल पाहिजे होतं का? कारण तो त्यांच्या कुटुंबाचा आनंद होईल. Zacharias wanted a child who would help them to live with a great boast in God that God has given us a child. झकरयाला मूल पाहिजे होतं कारण तो अभिमानाने सांगू शकला असता की देवाने आम्हाला मूल दिलं आहे. Zachariah wanted a child whom the parents would train that child in the word of God. झकरयाला मूल पाहिजे होतं जेणेकरून ते पालक त्याला लहानसं मोठं देवाच्या वचनाच्या शिक्षणामध्ये करतील. Zacharias wanted a child to be the joy of their family. झकरयाला मूल पाहिजे होतं कारण ते मूल त्यांच्या कुटुंबाचा आनंद होईल. But what did God do? परंतु देवाने काय केलं? God said, देव म्हणाला, not a child, Zacharias. झकरया मूल नाही, You are going to bear a son. तुला Hallelujah. पुत्र होणार आहे. You are going to bear a son. तुला पुत्र होणार आहे. Not a son for your family joy. पुत्र केवळ तुझ्या कुटुंबाच्या आनंदासाठीच Because the word नाही. of God says in verse 14 that thou shalt have joy and gladness and many shall rejoice at his birth. 14 वचनामध्ये म्हटलं आहे, उल्हास वाटेल व पुष्कळ लोक हर्ष करतील. Zacharias, no more waiting for a joy in your family. Your boy, your son is going to be the joy of the world. झकरया आता त्या मुलाकडे तो असं पाहणार की तो केवळ तुझ्या कुटुंबाचाच आनंद होईल, परंतु तो आनंद संपूर्ण जगासाठी होणार Zachariah, आहे. you are not going to train up the child, but your child is going to become the way maker. झकरया केवळ तुझ्या मुलाला तू देवाच्या वचनाचं प्रशिक्षण देणार नाही, परंतु तो लोकांचा येशू ख्रिस्ताचा मार्ग तयार करणार My God आहे. is not interested in replacing your burden. माझा देव तुमचं ओझं काढून त्याच्या जागी दुसरं काहीतरी देणार असं नाही. My God is interested in filling you with his blessings that are far superior than your burdens. माझा देव तुमच्या आशीर्वादाने तुम्हाला इतकं भरून टाकेल की तुमच्या ओझ्यापेक्षा ते आशीर्वाद अधिक होतील. What is your burden in your life today? आज तुमच्या जीवनामध्ये काय ओझं आहे? Do you want to go back with the same burden?
or do you going to put that burden over here? तुम्हाला तेच ओझं घेऊन परत जायचं आहे का ते ओझं या ठिकाणी सोडून जायचं God आहे? does not want you to go back with the same burden. देवाची इच्छा नाही की ते ओझं घेऊन तुम्ही परत God जावं. wants to put down that burden over here. देवाची इच्छा Hallelujah. आहे की ते ओझं तुम्ही इथंच टाकून द्या. The one whose birth we remember says, "O heavy laden burden, come unto me, I will give you rest." ज्याचा जन्मस्मरण सोहळा आपण साजरा करत आहे, तो म्हणतो अहो कष्टी व भरकरान जन हो, तुम्ही मजकडे Shall या. we all stand in the presence of the Lord? आपण सर्वजण प्रभूच्या I सानिध्यामध्ये do उभे not राहूया. know what kind of burden you might be bearing in your life. मला माहित नाही तुमच्या जीवनामध्ये कोणतं ओझं घेऊन तुम्ही चालला आहात. Today is the day of your burden lifting. आजचा दिवस आहे की तुमचं ओझं उतरवण्यात येईल, काढून Today टाकण्यात is येईल. the day of your burden lifting. आजचा दिवस आहे तुमचं ओझं काढून टाकण्यात येईल, ते Can you raise उतरवण्यात your hand येईल. and say, "Today is the day of my burden to be lifted up." तुम्ही हात वर करून म्हणाल का आजचा दिवस आहे माझं ओझं उतरवण्यात येईल, काढून Today टाकण्यात is the day येईल. for my burden to be lifted up. आजचा दिवस आहे माझं ओझं उतरवण्यात येईल, काढून टाकण्यात येईल. No more I will carry that burden. इथून पुढे ते ओझं घेऊन मी No जाणार more I will नाही. be depressed with that burden. इथून पुढे त्या ओझ्यामध्ये मी निराश राहणार Because that नाही. burden is to be carried by Jesus Christ. कारण माझं ओझं Hallelujah. येशू ख्रिस्त घेऊन जाणार आहे. He cares for you this morning. त्याला तुमची काळजी आहे. Shall we sing सकाळी this song? आपण हे गीत गाऊया. And let us cast all our burdens upon Him. आपले सर्व ओझे आपण त्याच्याकडे देऊया. Because He cares for you. कारण त्याला आपली Hallelujah. काळजी आहे. हालेलुया. Because He cares for you. कारण त्याला तुमची Hallelujah. काळजी आहे. हालेलुया. Because He cares for you. कारण त्याला तुमची काळजी आहे. Cast your burdens unto Jesus, for He cares for you. Cast your burdens. Unto Jesus. Wait. I said, if your unbelief is there, you will miss out the day of burden lifting. मी तुम्हाला सांगितलं तुमचा अविश्वास असेल तर तुमचं ओझं उतरवणार आहे, काढून जाणार आहे, तो दिवस तुम्ही गमावाल. Don't allow the unbelief to eclipse your mind. तुमच्या मनामध्ये त्या अविश्वासाला येऊन ग्रहण करू देऊ इतके नका. दिवस नाही झाला, आज काय होणार? So many days did not happen, what will happen today? Don't say that. असं म्हणू नका. Today, God has appointed to lift up your burden. आजचा दिवस आहे परमेश्वराने तुमचं ओझं उतरवणार आहे, काढून So टाकणार with आहे. faith we are going to do the action. विश्वासाने आपण कृती करणार The आहोत. angel of the Lord is ministering to you this morning. देवाचा देवदूत तुमच्या जीवनामध्ये परिचारक आत्म्याचं कार्य करत आहे. Cast your burdens unto Jesus, for He cares for you. Cast your burdens unto Jesus, for He cares for you. Higher, 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 higher. Lift Jesus higher, 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 higher. Lift Jesus higher. Cast your burdens unto Jesus, for He cares for you. Cast your burdens unto Jesus, for He cares for you. Lower, 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 lower. Snap, Satan, lower, 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 lower. Snap, Satan, lower. Those who are watching me online, जे मला ऑनलाईन पाहत आहे, you might be thinking that I am in my house. तुम्ही म्हणत असाल मी माझ्या घरी The angel आहे. of the Lord is in your house. देवाचा दूत तुमच्या I घरात want you to आहे. act by faith and माझी say इच्छा that आहे I की- cast my burden on Jesus. विश्वासाने तुम्ही म्हणा की माझं ओझं मी तुला देत आहे. आपले ओझे येशूवर टाका, तो तुम्हा प्रेम करीतो. आपले ओझे येशूवर टाका, तो तुम्हा प्रेम करीतो. उंच, 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 येशूला उंचावा. उंच, 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 येशूला उंचावा. आपले ओझे येशूवर टाका, तो तुम्हा प्रेम करीतो. आपले ओझे येशूवर टाका, तो तुम्हा प्रेम. खाली 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 सैतानाला दुडवा. खाली 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 सैतानाला दुडवा. उंच 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 उंच
कृपा स्वर्गीय पिता आज सकाळच्या वचनाबद्दल आभार मानतो. Thank you, Lord, that you are the same yesterday, today, and forever. आभार मानतो काल आज आणि युगानुयुक्त एक सारखा We आहे. thank you, Lord, that you do not want your people to celebrate the birth of the Lord Jesus Christ with the burdens on their hearts. प्रभू तुझी इच्छा आहे की ख्रिस्त जन्म स्मरण सोहळा अंतकरणामध्ये ओझ घेऊन त्यांनी साजरा करू We नये. thank you, Lord, that you have made a divine appointment with your people. प्रभू आभार मानतो की दैवी भेट तुझ्या लोकांची तू घेणार आहे. We thank you, Lord, that you have lifted up their burdens, प्रभू Lord. आभार मानतो त्यांचे ओझ तू उतरून टाकले, काढून Oh, Lord, टाकले let them आहे. go from this place with joy and jubilation, Lord. प्रभू या ठिकाणातून त्यांना आनंदाने उल्हास करत जाऊ And दे. when they come next time, they will come with the testimony that how that burden has been elevated and they have been set free by the Lamb. पुढच्या वेळेस ते येतील आणि साक्ष देतील की त्यांचं ओझ कसं तू उतरून टाकले, काढून टाकलं आहे आणि तुझ्या नावाचं गौरव करतील. In Jesus' name we pray. येशूच्या नावाने मी प्रार्थना And करतो. everybody said, Amen. सर्वांनी आमेन म्हणावं. Now the grace of our Father in heaven, love of our Lord Jesus Christ, power and the presence of the Holy Spirit be with all of you now and forevermore. Amen. आमेन. You may be sitting in God's presence. प्रभूच्या सानिध्यामध्ये आपण If you बसूया. are celebrating your birthday or wedding anniversary, तुमचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस तुम्ही साजरा please करत stand. I असाल, would like to pray for you. कृपा करून उभे राहा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू इच्छितो. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary to married one. Happy birthday to you. Happy anniversary to you. Gracious Heavenly Father, I pray for your people this morning. कृपा स्वर्गीय पिता आज सकाळी तुझ्या लोकांसाठी प्रार्थना This करतो. afternoon, I ask your blessings upon your people आजच्या दुपारी त्यांच्यावरती तुझे as आशीर्वाद they are मागतो. going to celebrate their wedding anniversaries, Lord. त्यांच्या लग्नाचे वाढदिवस ते साजरा करत And as your असताना people are going to celebrate their birthday over here and also online, जे त्यांचा वाढदिवस साजरा करतात या ठिकाणी आणि we ऑनलाईन. thank you for your faithfulness in their life. प्रभू तू त्यांच्या जीवनात विश्वास व आभार मानतो. As they enter into a brand new year of their married and personal life, त्यांच्या वैयक्तिक जीवनात वैयक्तिक जीवनात नवीन वर्षात पदार्पण let करत them असताना experience your faithfulness, providence, protection, and let all your promises be fulfilled in their life. प्रभू त्यांना अनुभव दे तुझ्या विश्वासूपणाचा, तुझा पुरवठ्याचा, तुझ्या अभिवचनाचा, सर्व तुझ्या अभिवचन आणि आशीर्वाद त्यांच्या जीवनात पूर्ण होऊ Bless दे. them and make them a blessing too. त्यांना आशीर्वाद वादित करून इतरांना We आशीर्वाद as a church, we release your blessings upon their life. मंडळी नाते तुझ्या आशीर्वाद त्याच्या जीवनावर आम्ही In मोकळे Jesus' करतो. matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने ही प्रार्थना करतो. Amen. You आमेन. may be seated. बसूया. Let us worship the Lord by giving God's tithes, our offering and mystery offering unto the Lord. जसं दशम आपलं दानार पण सेवा करायचं दानार पण And परमेश्वरी you भक्ती may करूया. put the blessing for branch church pastors also in the offertory box. आणि दानारपणामध्ये जे शाखा मंडळीचे पास्टर आहेत त्यांची देणगी देखील आपण Exit देणार will be आहोत. from the back gate. जात असताना मागच्या फाटकाने आपण जाणार Choir आहोत. will lead us in a song. God गायन bless वृंद you. आपल्याला गाण्यात चालेल. देव तुम्हाला आशीर्वाद देव. जागो सोने वालों, कोई जगाने आया है. जागो सोने वालों, कोई जगाने आया है. अपना सारा प्यार लुटा दो, यीशु प्यारा आया है. अपना सारा प्यार लुटा दो, यीशु प्यारा आया है. जागो सोने वालों, कोई जगाने आया है. जागो सोने वालों, कोई जगाने आया है. चारों दिशाओं में फैला है इस ज्योति का उजियारा.
उसके दर्शन पाकर लोगों अपने भाग्य जगा लेना, अपना अपना तोहफा लेकर जीवन ज्योत जला लेना। उसके दर्शन पाकर लोगों अपने भाग्य जगा लेना, अपना अपना